एवढा मोठा ते व्हिडिओ किती यांचा मोठा मुख्याधिकारी साहेब कुळगाव बदलापूर नगर परिषद बदलापूर तालुका अंबारा जिल्हा ठाणे। विषय SRI योजनेअंतर्गत प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तोडकाम केलेल्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याविषयी योग्य निर्णय घेण्याबाबत महोदय सविनय अर्ज असा की आमची झोपडपट्टी SRA पुनर्वसन मध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याबाबत नगर परिषदेस विनंती आहे की आमची झोपडपट्टी मागणी नंबर 1 आमची झोपडपट्टी क्षेत्र घोषित होईपर्यंत मागणी नंबर 2 झोपडपट्टी समूह म्हणजे क्लस्टर ID क्रमांक मिळेपर्यंत मागणी क्रमांक 3 परिशिष्ट 2 च्या यादीत सर्व पात्र अपात्र नावे सिद्ध होईपर्यंत मागणी नंबर 4 संपूर्ण प्रस्तावाची कायदेशीर पूर्तता होईपर्यंत आम्हा सर्व झोपडीधारकांना आहे याच ठिकाणी राहण्याबाबत कुळगाव बदलापूर नगर परिषदेने योग्य निर्णय देण्यात यावा। आपण बघतोय की अनेक मागण्या ज्या आहेत त्या इथे करण्यात आल्या आहेत आणि या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्यात याव्या अशी मागणी येते आहे। आमरण उपोषण सुरू आहे पण या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। या संदर्भात जे काही कठोर पावलं कुळगाव बदलापूर नगर परिषदेने उचललेली आहेत मला जे म्हणायचंय छोट्या शब्दात त्याला विस्तारपणे समजो आम्हाला पाहिजे। त्याचा असं नको व्हायला तुम्ही काहीतरी एकच दिले ते आमची झोपडपट्टी घोषित होईपर्यंत ते एकदम व्यवस्थित समजा नाही तर उद्या दुसरं काहीतरी व्हायचं परत बोलायचं की तुम्ही आधी शर्ती मागणी आधी शर्ती मी आता मॅडम समोर सांगितलं आम्हाला काय गावाला काय करायचं नाही पहिल्यापासून नगरपालिका आणि ते SRI काय आमचं म्हणणं काय आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं पण आम्ही एवढं सांगताना पण आमचे मोड्या काढत बसू नये असं माझं मोड्या काढत बसायचं नाही। आम्हाला सांभाळून घेणं आमचा विचार करणं त्यातून मागे काढणं आम्ही म्हणत नाही की सगळं करून आमचा विकास करावा अशा प्रकारचा आम्ही लोक अजिबात नाही। आणि 8 वर्ष माणसं आहेत 42 लोक काय एवढी मोठी नाही आणि एवढं सगळं सोडलं आणि एवढा 42 लोकांचा म्हणजे एवढा जिथे काय सर्व्हिस होता रोडचा काही विषय नाही पण हे पडलेलं झोपडपट्टी नाही स्लम एरिया अफेक्टेड पर्सन सगळे येणार ना 42 हां मग ते जो नाही PAPचं वेगळं झालं। स्लम एरिया अफेक्टेड जो अर्ज आहे तो SRIने मान्य केलेलं पत्र असतं ना ते येईपर्यंत मला कळलं नाही स्लम एरिया गुरुवारी येणार ते SRI साहेब त्यांच्या समोर ते विचारणार ते सांगतील बरोबर पण जे काय तेच येणार नाही ते चर्चा करून उपयोग काय बाकीच्याला मॅडमने सांगितलं पण SRIचे साहेब नाही सांगितलं बाकीच्याला कळालं नाही असा विषय झाला अधिकारी पण तुम्ही नगराध्यक्ष मॅडमने कळवलं होतं का की SRAचे अधिकारी येणार नाही? 8:30 वाजता कॉल केला होता